कसं जेवणात मीठ असेल तर जेवणात चव येते, तसं आयुष्यात प्रेम पाहिजेच. अरे वा. मुलगा तसंच मुलगी म्हणून समजून तो सांभाळ करतोस. मग त्याच्या आयुष्यातलं किती झंझट आहे, काकाने धोका दिला, मित्राने धोका दिला, शैली करतोय, मग स्टोरी लिहितो. मग मला ऍक्च्युली पुढचे शिक्षण करायचं नव्हतं. मग घरचे म्हणले कर कर कर, मागं लागले ते बघ. मला MBA नावाला करून तर ठेवा पुढे. मला की जे सोलापूरचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत त्यांनाही तुमचं हो, पुस्तक आवडलं, आवडलं. तर ती प्रतीक पाहिजे तिथली जातपात बघितली मी स्वतः डोळ्याने. ओके त्यांना कप बशी, पण कप ते कान तुटलेला कप असणार चहा, ओके आणि त्यांना ते पायरीवरच चहा दिलं जातं. ते घराच्या गावाकडचा मुलगा, हातात लेखणी आणि स्वतः समुद्र पार जाण्याची स्वप्न, पण या प्रवासात ओढून घेतली ती झंझट आणि झाला तो लफडा. आज आपल्या सोबत आहेत लेखक श्रीराज अदप्पा हुलमुनी सर. नमस्कार सर. नमस्कार, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या द रोहिणी पॉडकास्ट शो मध्ये. धन्यवाद, आणि सुरुवातच अशी करूया की आपलं खूप महिन्यापासून चाललेलं की आपण पॉडकास्ट हो, करूया, बरं. आणि आज तुम्ही फायनली आलेले आहात, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमचे स्वागत आहे. हा तुम्ही ज्या भागातून येता सर, हो. ओके, सोलापूरच्या तोरनूर गावातून येता हो. तुम्ही, तर त्या गावात असताना म्हणजे आजकालची जी मुलं आहेत ज्यांची स्वप्न आहेत की गावाकडे असून तुम्ही एक पुस्तकं प्रकाशित केलेली आहे स्वतःची, हो. 2 पुस्तकं, झंझट आणि लफडा. बरोबर. ठीक आहे, तर गावाकडे असताना तुम्ही एवढी मोठी स्वप्न पाहिली, तर त्याचा प्रवास कसा होता? माझ्या वडिलांचं नाहीचं लग्न आलं 1994 मध्ये. मग 2-3 वर्षांनी ते सोलापूरला शिफ्ट झाले. मग सोलापूरला शिफ्ट झाले, शाळेला सुट्टी वगैरे पडल्यानंतर मी 2-3 महिने गावाकडे जाणार. मग गावाकडे गेल्यावर तिथले मुलं खेळताना बघणार, आणि गावात क्रिकेट खेळतात ना, बॉल गटरीत पडल्यावर काही हायजीन लोक असतात, बॉल नको उचलो गटरीत पडलाय ते, ओके ओके ओके. हे लोक. मग आम्ही कसं ते गटरीतला बॉल उचलून खेळणार, अरे ओके गोट्या पण गटरीतच खेळणार आम्ही. ओके. मग त्या भागात आम्ही वावरलेलं बघितलं, आणि आमची आजी लोक जरा काही ते भूताच्या गोष्टी वगैरे सांगणार, जे घडलेले ते हा हा हा. मम्मीच्या गावाकडचे. मग तिथे गेल्यावर ते काही गोष्टी सांगणार, ते लहानपणापासून जरा डोक्यावर इम्पॅक्ट पडत गेला. ओके मग ते त्यावर गावाकडची आपण कथा लिहिली पाहिजे, आणि तिथली जातपात बघितली मी स्वतः डोळ्याने. ओके त्यांना कप बशी, पण कप ते कान तुटलेला कप असणार चहा, ओके आणि त्यांना ते पायरीवरच चहा दिलं जातं. ते घराच्या बाहेरच बसलं. ओके. अजूनही होतं तसं गावाकडे त्या side ला? अजूनही चालतं. ओके. आमच्या गावात नाही चालत आता, ओके. पण काही ठिकाणी चालतं. ओके. मग मी गावाला जातो, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत बसने जसं जात होतो ना, ते बस कसं खेडेगावात जाते, मधून मधून राईट रस्ता राईट, बरोबर सिटीतनं हायवेतनं जात नाही. बरोबर. मग ते आजूबाजूला बघताना ते जे घर गाव असतात ना, ते डोक्यात इमेज बसणार. मग जेव्हा लिहित असेल ना, ते इमेज डोक्यात येणार. ओके मग त्या इमेज नुसार मी लिहित गेलं. ओके. मग तसं करत झंझट मला एक स्वतःच बाहेर काढूयात पुस्तक. मग मी युट्यूबला वगैरे सर्च केलं पुस्तक कसं लिहिलं जातं काय नाही. मग ते कमेंटमध्ये बघणार, जे 15 वर्षाचे 14 वर्षाचे मुलं पुस्तक लिहिलेत, ते कमेंट वाचून मलाच लाज वाटली. अरे. माझी वय 25 आणि ते 14 वर्षाचे मुलं पुस्तक लिहिलं, प्रकाशित हा, हा, केलं. हा, right. मला आपण पण करूयात. हा. मग माझी एक मैत्रीण होती, मग मी तिला एक स्टोरी सांगितली. मग ओके. त्यांनी मला खूप सपोर्ट केली, तू कर, ओके. मी आहे. बरं. मग त्यानुसार मी कथा लिहिली. ओके. मग तुम्हाला पाठवलं, मग तुम्ही ते एकदा वाचलीत, तुम्हाला आवडला, नक्कीच, मग नक्कीच, प्रकाशित हो. करूयात म्हणलं. हा, आपल्या प्रकाशनाच्या अंतर्गत प्रकाशित झालं. हो, ते बोलणं वगैरे चालू होतं. मग ते झंझट प्रकाशित झालं. मग खूप जणांना आवडलं. मग आपले योगीराज वाघमारे सर म्हणून आहेत, ज्यांचं दूरदर्शन चॅनलवरती सिरियल वगैरे येत होते आधी, ते खूप मोठे लेखक, त्यांच्यापर्यंत पुस्तक पोहोचलं माझा. अरे वा. फोन आला. आणि मध्ये तुम्ही मला पोस्ट पण पाठवलेली की जे सोलापूरचे, तुम्हाला सांगायला आवडेल मला की जे सोलापूरचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत त्यांनाही तुमचं हो, पुस्तक पुस्तक, आवडलं, हो, आवडलं. तर ती प्रतिक्रिया काय होती आणि तो क्षण काय होता? माझं ठरलं होतं की सोलापूर डिस्ट्रिक्ट कलेक्टर जे आहेत, आपले IAS ऑफिसर, त्यांना पुस्तक द्यायचंच. कुमार आशीर्वाद सर, ते बाहेरचे उत्तराखंडचे बहुतेक. ओके. मग ठरलं होतं, पण त्यांना भेटणं खूप अवघड आहे, कारण डिस्ट्रिक्ट कलेक्टर मला खूप मोठी पोस्ट आहे. एक्झॅक्टली. मग मी मनात ठरवलं त्यांना भेटायचं. मग यांनी माझ्या मित्राला चौकशी वगैरे केली. मग तिथं त्यांचं कसं 2nd फ्लोअरला ऑफिस आहे, मग 1st फ्लोअरला चाडवतात वॉचमॅन लोक, काय काम आहे काय, आणि सहसा भेटू देत नाही असं. मग त्यांना रिक्वेस्ट केलं की माझं पहिलं पुस्तक आहे, त्यांना गिफ्ट द्यायचं एकदा. मग त्यांनी ठीक आहे, तुम्ही मंगळवारी, त्यांनी फक्त मंगळवारी भेटतात. मंगळवारी गेलं, शुक्रवारी बोलले, शुक्रवारी गेलं परत मंगळवारी बोलले. मंगळवारी म्हणले त्यांनी नाशिकला गेलेत, शुक्रवारी येतील. मग शुक्रवारी गेल्यावर पण नाशिकमध्येच होते. मग मी ठरवलं की आपले सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर आहेत, त्यांना ते पुस्तक द्यायचंच ठरवलं मी. मग त्यांना भेटायचा खूप प्रयत्न केला. मग एकदा शेवटी मी माझा मित्र गेलो. त्यांचं 2nd फ्लोअरला ऑफिस आहे, मग 1st फ्लोअरला वॉचमॅन अडवतो की कशासाठी काय काम आहे, आणि सहसा भेटू देत नाहीत, कारण पोस्ट खूप मोठी आहे, भारतातली सर्वात मोठी पोस्ट, IAS ऑफिस, जे एक्झाम देऊन क्रॅक करतात. एक्झॅक्टली. UPSC इंडियाज टफेस्ट एक्झाम. मग नंतर ना त्यांनी आम्हाला सांगितले, सर नाही तुम्ही मंगळवारी या. मग मंगळवारी गेलं, शुक्रवारी भेटतात. मग परत मंगळवारी गेलं, परत शुक्रवारी आहे. मग ते नाशिकला गेले ऍक्च्युअली मीटिंगसाठी. मग त्याने मीटिंगवर आले, आम्ही बसलो होतो, 5 पर्यंत भेटतील म्हणले ते. मग बसलो आम्ही, गेलोच नाही. मग 6 वाजले ते. मग सर आले म्हणले. मग अचानकच एक पोलीस बंदूक घेऊन आला. मग त्यांनी ते
पोलीस गेल्यानंतर सगळे उठले, पूर्ण फ्लोर उठला, कारण त्यांचं तेवढं आवडा आहे IAS ऑफिसर मला. एक्झॅक्टली. मग ते गेले, खूप यंग त्यांना बघून माणसं इन्स्पायर होतात, खूप यंग आहेत त्यांनी. मग त्यांनी गेल्यावर मग आम्हाला चिठ्ठी दे, टोकन नंबर. मग माझा नंबर आला, माझ्या आधी एक जण माणूस आलता, त्याला त्यांनी म्हणला मला सरांना भेटायचं, काय काम आहे. मग त्यांनी सांगितलं काहीतरी XYZ काम. मग त्याला मला इथं सर भेटत नसते तसलं तुमच्या फालतू कामाला, तुम्ही खाली जावा म्हणले. ओके. मग मला भीती वाटली की माझं काम मला भेटू देतील का नाही, पण माझं नशीब चांगलं की मला भेटू दिले. मग आम्ही आत गेलो, सर म्हणले काय काम होतं बोला वगैरे. मी हिंदी बोलतो होतो, मग त्यांनी मराठी बोलायला सांगितले, कारण मला मराठी शिकायचं होतं. ते मराठीच बोलतात स्वतः. मग मी त्यांना पुस्तक वगैरे दिलं, मग त्यांना सांगितलं. मग त्यांना ऍक्च्युअली फोन आलता, त्यांनी आम्हाला किती भारी तुम्ही बसा म्हणले, आम्हाला चेअर समोर होता, तुम्ही बसा खाली बसा. बघा म्हणजे तिथे कळतंय की तो त्याच्या जी व्यक्ती आहेत ते त्यांच्या पोस्टनी मोठे आहेत, पण त्यापेक्षा त्यांच्या त्या स्वभावाने ते मोठे आहेत. खूप खूप. मग नंतर आम्हाला बसायला लावलं, आम्ही बसलो. मग त्यांना सांगितलं, मग त्यांनी पुस्तक घेतली, मी वाचतो, नक्की वाचतो म्हणले. मग त्यांनी म्हणले फोटो काढायचा का, हो सर म्हणले. मग त्यांनी बेल वाजवले, वॉचमॅन आला बाहेरून, मग आमचा फोटो काढला, थँक्यू म्हणले. मग आम्ही बाहेर आलो. वाव, छान एक्सपिरियन्स होता म्हणजे तुमचं पहिलं पुस्तक. आणि तो असा खडतर म्हणजे तुमचं स्वप्न होतं असं त्या व्यक्तीला देण्याचं, एवढी मोठी पोस्ट आहे एवढ्या मोठ्या व्यक्तीला देण्याचं, आणि ते पूर्ण झालं. आणि ते आवरा त्यांचं IAS ऑफिसर, मला त्यांचा आवरा खूप वेगळा असतो. ते भेटायचं ठरलं होतं, मग ते झालं कसं बस. आणि जी तुम्ही झंझट ही जी स्टोरी आहे ती कशी आहे, म्हणजे ती खरंच, हे नाव कसं सुचलं तुम्हाला झंझट? मी ऍक्च्युली आधी नाव सुचवत होतो आयुष्याची किलकिली वगैरे असं सुचत होतो. मग एकदा असंच गाडीवर जाताना ठरवलं की आता टायटल द्यायचं, काय द्यायचं. मग त्या आयुष्याची किलकिली खूप सिंपल असं आहे, मग नको. मग आमच्या सोलापुरी भाषेत ना आयुष्यातलं जे खडतर प्रवासाला झंझट म्हणतात, किती झंझट आहे, किती झंझट काम चाललंय सोलापूरला. हो, सोलापुरी. आता आम्ही स्कॉलरशिपचं काम पण जर कॉलेजमध्ये करत असलं ना, कसलं झंझट काम आहे, हे फॉर्म भरा, ते फॉर्म भरा. मग त्यामुळे ठरलं की झंझट करूयात, कारण ती कथाच तशी आहे. त्या सुधाकरच्या आयुष्यात खूप लपडे होतात त्याच्या आयुष्यात. मग तिथून म्हणलं की झंझट, आपण नाव झंझटच देऊयात, थोडं युनिक पण वाटतं. मग आमचं गुलबर्गा कर्नाटकमध्ये, तिथं पण झंझटच म्हणतात सहसा. मग एक 70% लोक झंझटच म्हणतात किलकिलला. मग त्या म्हणलं की झंझटच ठरवूयात आपण. त्यामुळं नाव पण मीच ठरवलं. मग बुकचं पोस्टर पण मी आधीच ठरवलं असतो, फक्त जो एडिट करणार असतो त्याला मी डिस्क्रिप्शन देतो की असं असं तो माणूस आहे, किंवा तो 2 मुलं आई घेऊन जात आहे गावाच्या बाहेर, असं पाहिजे. त्यांनी मला पोस्टर करून पाठवतो. मग मी त्यातनं एक चूज केलं, तो मल्लू अप्तगिरी मला माझ्या शाळेतलाच मित्र आहे, त्यांनीच बनवून दिलं ते. ओके. आणि ही जी कथा आहे ती मी जेव्हा वाचली तेव्हा आलं लक्षात की ती खूप फिल्मी आहे. अच्छा. हा, मग तुम्ही जे फिल्मी लिखाण लिहिता त्याच्या पाठी काय इन्स्पिरेशन आहे तुमचं? मी एकदा 6वीला होतो शाळेत असताना, घरात आमचं एक छोटंसं आयवा टीव्ही होता. मग कन्नड मूवीज आमच्या घरात लावतात. मग असंच एकदा मूवी चालू होता. मग मी माझ्या भावाला विचारलं, आता तिथं पिक्चरचं शूटिंग चालू असेल आणि त्या कॅमेऱ्याचा वायर आपल्या डिशला जॉईंट केलाय का, म्हणजे ते चालू असेल कर्नाटकमध्ये, तेवढा वायर कोण आणलाय. प्रत्येक लहान मुलाचं ते असतं की हे टीव्हीच्या पाठून तरी नाही होत आहे ना. मग तसं मला वाटलं. मग माझ्या भावाने सांगितलं की नाही, ऑलरेडी शूटिंग केलं असतं, ते कॅसेट असतात, ते कॅसेट टाकतात त्या चॅनलला, मग ते लागतं. मग तेव्हापासून नावाला शूटिंग कसं करतात, कुठं केलं जातं, 3 तास पिक्चरसाठी किती दिवस शूट करतात आणि काय लिहिलं जातं. मग तिथून आवड लागली. मग माझ्या शाळेतला एक मित्र होता, त्याला पण हे थोडीफार आवडच होती. मग असं सर्च करत गेलो आम्ही, तर कॉन्टॅक्ट लागले काही. मग जे शूटिंग करतात त्यांच्यासोबत जायचं, मग बघायचं काम, मग त्यांचं जे स्क्रिप्ट असतं ते बघायचं, म्हणजे ते कॉमा लिहितात. आता एका माणसाचा डायलॉग असेल तर ते सुरुवातीला 2 कॉमा येतात, मग एक डायलॉग, मग कॉमा, दुसऱ्या कॉमा, मग ते स्क्रिप्ट बघणं. मग तर सुचलं, मग म्हणलं की आता आपण पुस्तक लिहूयात. मग नंतर मी खेडेगावात झालो आणि सहसा खेडेगाव वेब सिरीज बघायचं, मूवीज बघायचं. आता लापता लेडीज खेडेगावी पिक्चरचा हिंदी, तसे मग काही मूवीज बघत मग ते सीन्स डोक्यात बसतात. मग जेव्हा लिहित गेलो ना, असं ठरवलं नव्हतं की हेच लिहायचं, जेव्हा लिहित होतो ते ऑटोमॅटिकली येत गेलं. ते इमेजेस डोक्यात येणार, त्या इमेज ठेवून मग मी लिहित बसणार. मग ते लिहित तसंच गेलं. मग ती स्टोरी 3 ते 4 वेळा मी स्टोरी फिनिशिंग केली असेल. मग मी ते पूर्ण स्टोरी बनवून मग तुम्हाला पाठवला. मग ते बघितलं होतं मी आयुष्यात किती झंझट असतं खेडेगावात, जातीवादनुसार पण, कलरवर पण इथं ठरतं की हाय तू काळा आहे, तो सरकारी तिकडं, तो गोरा आहे. गोरा असेल तर चांगला घरचा वाटतो, पण भले तो गरीब का असतो. ती एक आहे इंडियन मेंटॅलिटी आहे की गोरा म्हणजे थोडा त्याची फॅमिली थोडी प्रिव्हिलेज असेल, आणि काळा असेल म्हणजे त्याची फॅमिली थोडी हे असेल, म्हणजे वीक वगैरे असेल, अशी मेंटॅलिटी आहे बऱ्याचशा लोकांची. अजूनही खेडेगावात ते चालतं. मग मी लहानपणी ते बघत गेलो. मग म्हणलं हे झंझट आपण लिहूयातच म्हणलं. मग मी त्यात लिहित गेलो की गावाकडची ती कसं एक
जागा असते तर सगळे दुपारी जेवण वगैरे जमतात, म्हातारे लोक झोपायला वगैरे ते झोपतात, मंदिर वगैरे असतं मोठं किंवा वाडा असतं, हा हा आणि ते पत्ते खेळत बसतात. हा खरं. ते खेडेगावात चालतच. मग गावात बाजार वगैरे भरतं, भाजीचं बाजार असते तर कपडे वगैरे विकत असतात. मी स्वतः आमच्या गावात आंबे विकायला बसलो होतो बाजारात. अरे, हा, ओके. मी आणि माझ्या काकाचा मुलगा. हा. सकाळी आम्ही 7 लावून आंबे विकत होतो. हा. 30 रुपये डझन, 20 रुपये डझन. त्या काळी मी आंबे विकत होतो. मी काहीतरी 8वी-9वीला होतो तेव्हा. मग हे सगळं मी बघितलं होतं. मग ठरवलं की आपण सत्य आपण उतरवूयात. मग ते आम्ही लिखाणात उतरून जाऊ. ओके. हा, अशा म्हणजे हे सगळं कुठेतरी काल्पनिक जरी असलं तरी हो. तुमच्या कुठेतरी रोज दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पाहिलेल्या गोष्टी याचं व्हिज्युअलायझेशन करून हो. ते तुम्ही कथा लिंक. स्वरूपात हा, लिहिलेलं आहे. हो, right. खूपच छान सर. आणि त्याचबरोबर ही तुमची जी पुस्तकांची नावं आहेत जसं की लफडा, झंझट, ही अशी फार युनिक नावं आहेत. हो. मग ही नावं अशी कशी सुचली? म्हणजे काय याच्या पाठी उद्देश काय आहे? लफडा, झंझट म्हणजे लफडा पुस्तक आहे, खरंच ते काय लफडा आहे का? हा, त्याच्या आयुष्यात लफडा घडला त्या मुलाच्या. ते ऍक्च्युली पुस्तकाचं पूर्ण पुस्तक एका लाईनवरच आहे. त्यांनी एका मुलीला भेटायला गेलो असतो. ती मुलगी असते एका गावातल्या मोठ्या राजकारण्याची मुलगी. त्या मुलाला ती मुलगी आवडत असते. मग त्यांनी जाऊन सहज बाजारात भेटली म्हणून बोलायला जातो, मी तुमच्या वर्गात. तिने म्हणते मी असल्या फालतूक लोकांना भाव नाही देत. हा. मग त्याला ते पेटतं. आता काही पण करून मी चांगलं मोठं नाव कमवेन, ओळख करेन आणि ज्याशी बोलेन तेव्हाच. मग जेव्हा त्यांनी गावात शाळा असतात ना झेडपीचे, मग तो 10वी पास झाल्यावर त्या गावाच्या जवळ एक शहर, तिथं कॉलेज आहे. मग ते गावातले सगळे त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले ते. मग तिथं त्याने ठरवलं की हिनी पण इथं आले, मग आता इथं काहीतरी मी मोठं करेन आणि तिच्याशी बोलेन. मग त्यांचं इथं प्रेम प्रकरण चालू होतं. प्रेम प्रकरण चालू झालं तर कॉलेजमध्ये नाव वगैरे बनतं खूप, इलेक्शनला उभारतो. कॉलेज पॉलिटिक्स. हा, कॉलेज पॉलिटिक्स. मग तिथं त्याने जरा मार्केटमध्ये घुसतो, पैशावर येतात. मग पैसे गायब होतात, सगळे मित्र धोका देतात. प्लस मुलींचं पण जरा वादावाद होता. मग ह्याच्या आयुष्यात खूप मोठा लपडच घडला. मग त्याने गाव वगैरे सोडतो वेगळा. त्याला एक मित्र सिनियर मदत करतो, तू ये इथं शिक्षण कर, इथंच नोकरीला लागू. मग ते खूप मोठं लफडं घडलं, जे की त्याच्या वडिलाला पण माहित नव्हतं. त्याच्या भावाने त्याला सपोर्ट केलं, तू घरी काही सांगू नको. आणि त्याच्या ऑलरेडी घरी त्याला 2 बहिणी, एका बहिणीचं लग्न आलं, एका बहिणीचं नाही झालं. मग त्यानुसार त्याच्या आयुष्यात खूप लपडे चालले होते. मग ठरवलं की लफडा, गुलाबी स्वप्नांमधून लपड्याच्या वाटेवर. त्याचे स्वप्न खूप मोठे, गुलाबी स्वप्न, मस्त कार वगैरे. पण जेव्हा स्वप्नासाठी मागा लागतात आणि लपडं करतं काहीतरी, मग लपड्याच्या वाटेवरती आले. जसं की ते म्हणतात ना, काहीतरी चांगलं करायला गेलं आणि कांड झालं, तसंच आहे. हिंदीमध्ये तुम्ही ट्रान्सलेशन पण केलेलं आहे, लफड्याचं कांड केलेलं. तर हे जे तुम्ही पुस्तक आहे झंझट, आणि त्यानंतर जे लफडा हे जे पुस्तक आहे, कादंबरी आहे, ती 7 भाषेत प्रकाशित करावी, याच्या पाठचा मानस काय होता? जेव्हा मी झंझट केलं, खूप लोकांना आवडलं झंझट, कारण त्यांना ते मनाला लागलं की त्यांनी मनापासून वाचत होते. त्यांना काय वाटतं की जे कोणी वाचत त्यांच्या डोळ्यासमोर घडत आहे किंवा त्यांची ती रिअल स्टोरी असे त्यांना फील होत होता. मग मी त्यांनी काही जण मला विचारलं की हिंदीमध्ये ते दे, इंग्लिशमध्ये दे पुस्तक. मग त्याला ट्रान्सलेशन करत बसायला तेवढा वेळ नव्हता. मी ऑलरेडी एक दुसरा पुस्तक लिहित होता, लपडा. राईट. मग मला आता लपडाला पण 7 भाषेत कराव्यात. मग 7 भाषेत करण्यासाठी मी तेलुगूवाल्यांना कॉन्टॅक्ट केले, माझे मित्र होते. तमिळचे माझे मित्र होते, त्यांना कॉन्टॅक्ट केले. बाकीच्या लँग्वेजला कॉन्टॅक्ट केले. त्याने हो ठीक आहे तू कर म्हणले होते, मी ट्रान्सलेशन करून देतो. मग सगळं मी ट्रान्सलेशन केलं, त्यांना दिलो तमिळला, तेलुगूला वगैरे. त्यांचा रिस्पॉन्स येत नाही, फोन उचलत नाहीयेत, व्हॉट्सअपला मेसेज सीन करत नाहीत. मग ते मला पेटलं की आपण किती म्हणून झुकतोय, गरज आहे म्हणून झुकत आहे. आणि मग जाऊ दे म्हणलं. मग शेवटी मी ट्रान्सलेशनला बसलो, वाक्य टू वाक्य ट्रान्सलेशन करत बसलो. तसं मग शेवटी माझ्या भाचा आहे, तो माझ्या मावशीच्या मुलाचा मुलगा. मग त्यांनी ते पुस्तक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून दिलं आणि कन्नडमध्ये पण तोच करणार होता, पण त्याचं कॉलेज चालू झालं म्हणून कन्नडा पण मला कन्नड वाचता येतं, असं परफेक्टली लिहिता नाही येत, पण मी सगळं ट्रान्सलेशन केलं. ते 7 भाषा कोणत्या आहेत त्या? मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नडा, तेलुगू, तमिळ, मल्याळम. म्हणजे आजकाल लोकांना एका भाषेमध्ये पुस्तक प्रकाशित करायचं म्हटलं तर त्यांना ते जमत नाही, आणि तुम्ही 30 पुस्तकं 7 भाषेत प्रकाशित करून वाचकांना लिहिलेली आहेत. तुम्ही जेव्हा 2023ला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा घेतली आणि याच्या लिहायला प्रकाशित करायचं आहे जेव्हा असं लोकांना सांगितलं, तर किती लोकांनी तुम्हाला सांगितलं की हे करू नकोस किंवा हे प्रकाशित होणार नाही, किंवा किती लोकांनी तुम्हाला प्रेरणा दिली की कर बाबा? मला जे काही 2 मित्रांना माहिती होतं त्यांनी म्हणले तू कर प्रयत्न, आम्ही आहे तुझ्या मागं, होऊनच जाईल. पण असं मी जास्त लोकांना सांगितलं नव्हतं. जोपर्यंत हातात भेटत नाही तोपर्यंत कोणाला सांगायचंच नाही मला, कारण सध्याची नजरा खूप वाईट आहेत. मग ते काम थांबलं, आता होत नाही ते पूर्ण, म्हणून मला कोणाला सांगायचंच नाही. पुस्तक प्रकाशित झाल्यावरच मी सगळ्याला सांगितलं की माझं पुस्तक येत आहे, तोपर्यंत मी कोणाला सांगितलंच नव्हतं. म्हणजे की व्हायच्या आधी जगाला गाजावाजा करण्यापेक्षा
आधी करायचं, मग जगाला गाजावाजा करून ते आपोआप जगाला कळायला आपोआपच पाहिजे आणि कळतं. मग लोक तुम्हाला मिळतील, प्रेरणा घेतील तुमच्याकडून. हे खूप छान आहे तुमचं उत्तर. आणि आजकालच्या जगामध्ये जे तुम्ही पाहताय की लोक असं म्हणतात की पुस्तकं वाचत नाहीत बाबा, रील्सच बघतात बाबा, सोशल मीडियाचा सगळा कंटेंट चालू आहे. बरोबर आहे, सोशल मीडिया इम्पॉर्टंट आहे, पण त्याचबरोबर पुस्तकही तेवढंच वाचणं महत्वाचं आहे. तर वाचकांना तुम्ही काय सांगाल की पुस्तकं का वाचावीत? कारण की तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही पुस्तकं वाचलीत, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ती लिहायला जमलीत, राईट? मग तुम्ही वाचकांना काय सांगाल, पुस्तक वाचणं का महत्वाचं आहे? पुस्तक का बरं वाचायचं? कारण तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढते. तुम्ही आता समांतर एक वेब सिरीज किंवा पिक्चर आहे ते एका पुस्तकावरच आहे. मी सुरुवातीला जर समांतर सिरीज किंवा पिक्चर बघितलं आणि नंतर पुस्तक वाचत बसला तर पुस्तक वाचताना इमॅजिनेशन माझी तीच येणार, जे पिक्चर मध्ये चालू होते तेच माझ्या डोक्यात चालणार. जर मी आधी पुस्तक वाचलं तर माझी स्वतःची इमॅजिनेशन तयार होणार. म्हणजे आता तिथे एक समजा एक एक्झाम्पल असेल की कॉलेज आहे किंवा घर वगैरे, मग स्वतःची इमॅजिनेशन तयार होते आणि पिक्चरमध्ये वेगळं असणार, मग थोडी इमॅजिनेशन पॉवर आपली वाढली जाते. आणि सध्या माझं असं एकच म्हणणं आहे की तुम्ही अशा ठिकाणी टाइम इन्व्हेस्ट करा जिथून तुम्हाला रिटर्न भेटतात. आता ते आपले अवध ओझा सर जे UPSC MPSC क्लास आहेत त्यांनी सांगतात की 3 ठिकाणी टाइम इन्व्हेस्ट करा, एक जिम, एक मंदिर आणि एक वाचनालय. जिम मध्ये का, जिथं तुम्ही जर व्यायाम केला तर तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होतं, तुमची बॉडी बिल्ड होते. सेकंड वाचनालय, जिथं वाचनालयामध्ये तुम्ही पुस्तक वाचत बसणार तुम्हाला नॉलेज भेटतं. आणि मंदिर, ध्यान वगैरे केलं ना तुम्ही कॉन्फिडंट राहता. मग अशा ठिकाणी तुम्ही टाइम इन्व्हेस्ट करा जिथून तुम्हाला रिटर्न भेटतं, तिथंच तुम्ही वेळ घाललेलाच भारी आहे. एक्झॅक्टली. आणि जसं तुम्ही सांगितलं तुमचं शिक्षण हे BCom झालेलं आहे, तुम्ही MA केलेलं आहे, राईट? MBA केलेलं आहे, राईट? तर तुमचं शिक्षण ही फील्ड पूर्ण वेगळी आहे आणि लेखन क्षेत्र हे साहित्य क्षेत्र फार वेगळं आहे. तर यातलं सायमल्टेनियस कसं तुम्ही दोन्ही गोष्टी मॅनेज केल्या? कारण की असे बरेचसे लोक आहेत ज्यांना आवड जपायची असते पण त्यांना ती प्रोफेशनमुळे जपायला जमत नाही. तर तुमची आवड आणि तुमचं प्रोफेशन तुम्ही कसं मॅनेज केलं? मी ऑलरेडी BCom मध्ये असतानाच काही कविता वगैरे करत होते, शेअरशायरी करत होते, मग स्टोरीज लिहित होतो. मग मला ऍक्च्युली पुढचे शिक्षण करायचं नव्हतं. मग घरचे म्हणले कर कर कर, मागं लागले ते खूप. मला MBA नावाला करून तर ठेवा, पुढे आयुष्यात काय नाही आलं तर आपल्याला जॉब तर भेटून जाईल एका डिग्रीवर. मग मी जॉब वगैरे करायला म्हणून बाहेर पण गेला, कर्नाटकमध्ये बेंगळुरूला जॉब वगैरे केला. मग तिथली लोकांची दुनियादारी वगैरे बघितला. मग ते बाहेरचं जरा बघून 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 मग स्वतःला लिहायचं ठरवलं. मग ते लिहिण्यामध्ये तिथले इमॅजिनेशन माझं डोक्यात बसलं होतं आणि लिहित होतो मी. त्यामुळे ते लिहिण्याला इम्पॉर्टन्स देत गेलं. त्यामुळे पुस्तक मी प्रकाशितच केलं. ग्रेट. त्याचबरोबर मला असं विचारावंसं वाटतं की आजकालच्या जगामध्ये, धावपळीच्या जगामध्ये माणूस असा धावतोय, स्पर्धेच्या जगामध्ये वावरतोय. पण तुम्हाला काय वाटतं, स्पर्धेत वावरण्यापेक्षा आवड जी आहे त्या क्षेत्रात काम केलेलं चांगलं की फक्त पैशाच्या पाठी धावलेलं चांगलं? नाही, आवड असल्या क्षेत्रात काम केलं ना तर पैसा ऑटोमॅटिकच मागे येतो. खरंय. त्या आवडीने पण काम केलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्याचं चांगलं उदाहरण मीच आहे की ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीमध्ये केल्यावर होतं. शेवटी तुम्हाला आवड असेल ती गोष्ट तुम्ही केल्यावर त्या होतात, राईट? बरोबर. तुम्ही गावाकडच्या भागातून येता, बरोबर? आणि ज्या भागातून तुम्ही येता तिथे अशी बरीचशी युवक असतील ज्यांना लिहिण्याची आवड आहे, पण ते कुठेतरी घाबरतात, म्हणजे त्यांच्या भावना लोकांना सांगायला ते घाबरतात. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? कारण की तुम्ही पूजेश्वर आहात, तुम्ही 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि ती वाचकांना आवडत आहेत. मग तुम्ही त्या मर्यादेला ओलांडलं म्हणून तुम्ही इथे पोहोचलेले आहात. तर ते जे गावाकडचे दुसरे होतकरू लेखक असतील, ज्यांनाही असं तुमच्यासारखं होण्याचं स्वप्न असेल, त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे ते गावाकडचे कसं असतात की मी काय लिहिलं समोरचा मला काय जज करेल आणि तेच घाबरून हा चालूच करत नाहीत गाडी. मग तुम्ही सुरुवात करा आणि ते ऑटोमॅटिकली तुम्हाला पूर्ण दुनिया मदत करायला निघते. फक्त तुम्ही ते सुरुवात करा. शाहरुख खान पण म्हणतात, पूरी कायनात आपको मदद करेगी जब आप स्टार्ट करो. हाँ जी, जब तुम किसी चीज को बड़ी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसकी मिलाने की साजिश में लग जाती है. मी त्या गोष्टीवर खूप विश्वास ठेवते, कारण की आता जे आहे ते सगळं बिलीवरच आहे. आणि शेवटी तेच आहे की आपण न घाबरता पुढे आलं पाहिजे. न घाबरता तुम्ही चाललं पाहिजे. जे होईल ते होईलच, पण तुम्ही चाललं पाहिजे. राईट. आता ही जी तुम्ही फिल्मी लिखाण लिहिता, बरोबर? आणि ही जी कन्सेप्ट आहे, तर तुमचं आहे का की पुढे चालून तुम्ही या, जसं की तुम्हाला माहितीच असेल असे मराठी अनेक पिक्चर आहेत, मगाशीच आपलं डिस्कशन झालं, समांतर पिक्चर एका पुस्तकावर लिहिलेला होता. तर नक्कीच तुमचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला पुढे एका सिनेमाच्या स्वरूपात पाहायला आवडेल का? आवडेल, नक्की प्रयत्न करूयात. बघू आता, देवाच्या विश्वासाने आपल्या कर्मावर होईलच. नक्कीच. आणि याचा सारांश काय आहे? म्हणजे झंझट, लफडा ही जी पुस्तकाची नावं आहेत ती फार युनिक आहेत, वाचतानाच आकर्षित करतात वाचकांना. तर ही जी नावं आहेत त्याच्या पाठी काय तुमचं म्हणजे इंटेन्शन काय होतं? मातीशी जोडून राहिलं पाहिजे, माझा एकच इंटेन्शनला. मग झंझट आमच्या गावात, झंझट इकडे माहित नाही पुण्या मुंबई लोकांना त्याचा शब्दाचा अर्थ. आमच्या गावात झंझट म्हणजे किरकिरीचा आहे. मग ते मातीशी जोडून शब्द होता. आणि मी आधी कसं
मेट्रो सिटी सारखं राहायचा प्रयत्न करतो, पण माझ्या भावाने मला म्हणलं आपण मातीतले लोक आहेत, मातीसारखंच राहायला पाहिजे. मग मी त्यावरनं ठरलं की टायटल आपण गावाकडचंच दिलं पाहिजे, म्हणून मी झंझट दिला, लफडा दिला, त्यामुळे तसं दिलं. आणि झंझटमध्ये खूप काही त्याचे आयुष्यात झंझट झालेत त्या सुधाकरच्या. त्याचा थोडाफार समरी म्हणलं तरी तो त्यांची जॉईंट फॅमिली असतात. त्याच्या काकाचं ऑलरेडी एका तलाट्याच्या हाताखाली तो असतो आणि गावात कसं उत्पन्न टाकायला पाहिजे तलाठीला कॉन्टॅक्ट करायला लागेल, पण तलाठीपेक्षा त्याच्या हाताखालचा जो पीए असतो ना त्याला सगळं खाऊ-पिऊ घालावं लागतं, मगच तो आपल्याला उत्पन्न टाकायला आणून देतो, कारण तलाठीपर्यंत आपण पोहोचत नाही. मग तो त्याच्या आजोबाचं म्हणजे त्या मुलाच्या सुधाकरच्या आजोबाची नोकरी त्या काकाला भेटली असते, त्याचे वडील घेत नाहीत कारण त्याने ऑलरेडी सिटीमध्ये काम करत असतात. नको तो लहान भाऊ आहे माझा, त्याच्या हाताचे काही काम नाही, त्याला देऊयात आपण, मग वडील मोठं मन करून त्याला देतात. मग बाजूच्या गावात मग त्याचं काम चालूच असतं. मग तिथे एक मुलगी येते उत्पन्न टाकण्यासाठी, त्यांचं इथं प्रेम प्रकरण चालू होतं आणि सही करून देतात. मग प्रेम प्रकरण चालू झाल्यावर त्यांची भेट होत असते. मग त्यांनी ते तलाठीला सांगतात की माझं असं एका मुलीसोबत आहे. मग त्या तलाठी पण त्यांची बुलेट त्याला देतात की जा तू भेटून ये. अरे बापरे. मग त्यांनी एका गावात जाऊन भेटतात, एका ओळखीच्या हॉटेलमध्ये बसून नाश्ता वगैरे करतात, तिथनं प्रेम चालू होतं. मग त्यांनी पळून जाऊन लग्न करतात. मग ती मुलगी असते खूप मोठ्या घरातली, मग त्यांनी गुंड वगैरे घेऊन येतात घरी. मग इथं आजोबा पण राजकारण करतो, तो माझा मुलगा खूप हरामखोर आहे, मी त्याने भेटला तर मारतोच त्याला, पण हे समोर दिसतंय, पण मागं त्याने एकत्रच होते. मग शेवटी त्याच्या वडिलांनी त्याला पैसे पाठवतात, तू सांभाळून राहा वगैरे. पण त्यांना काकू माहिती आहेत ना, आता नॉर्मली फॅमिली चालतच की काका काकू जरा वेगळे होतात. मग ते वेगळे झाले, शेती वगैरे लिहून घेतली, ह्याच्या वडिलाचा मृत्यू झाला. मग शेवटी त्याची बहिणीवर अत्याचार झाला आणि त्याच्या बहिणीवर ऑलरेडी एका सरपंचाच्या मुलाचं चालू होतं प्रेम प्रकरण. तिचं प्रेम नव्हतं पण त्याचं होतं, वन साइडेड होतं. पण त्याला होतं की मला ह्याच्यासोबत फिजिकली व्हायचंच आहे ते. मग त्याने जबरदस्ती बलात्कार करतो आणि ती मरण पावती. मरण पावल्यावर त्यांनी शेवटी गाव सोडतात. त्यांच्याकडे तेवढी ताकद नाही ना की समोरच्याला लढलं पाहिजे आपण. मग शेवटी त्यांनी गाव सोडून रातोरात निघून जातात. निघून गेल्या एका हॉस्टेलमध्ये त्यांची आई स्वयंपाक करायचं काम करते पूर्ण हॉस्टेलला. मग त्या एका शिपायाने त्याला शाळा शिकवतं, तू शिक वगैरे, तुला जिद्द वगैरे आहे. मग तिथेच तो शिकतो आणि मटक्याच्या नादी लागतो तो, लवकर पैसे कमवा म्हणून. कारण अडचण असतं मेन पैसा, लवकर पैसा कमवण्यासाठी मटक्याच्या नादी लागतो. मग ते पण त्या रंगे मामाच्या हाती सापडल्यावर सोडून देतो, आपलं आपलं काम करतो. आणि त्याचं ऑलरेडी गावात एक प्रेम चालू असतं, जे तेव्हा कसं आधीच्या काळात मोबाईल वगैरे नव्हतं, चिठ्ठीद्वारे प्रेम प्रकरण चालणार. मग आणि जेव्हा सकाळी दूध काढायला शेतात जाणार, जाता तिने रांगोळी काढत त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवणार की मला तू उद्या भेट, असं त्यांनी चिठ्ठी फेकणार, तिने चिठ्ठी घेऊन वाचणार आणि सारखं ते चिठ्ठीद्वारे त्यांचं संभाषण होणार. तसं होतं, तिचं पण लग्न होतं, तिने पण जाते, मग सोडून जाते आणि खूप डिप्रेशन मध्ये. जेव्हा सिटीत येतो, जॉबला वगैरे लागतो, मग तिने त्याला दिसते आणि तिने प्रेग्नंट असते, ऑलरेडी तिला नवरा सोडून दिला असतो. मग यांनी काय करतो, तिला ऍक्सेप्ट करतो, मुलगी जन्मते आणि त्यांनी तिची मुलगी आणि त्याच मुलगी म्हणून समजून तो सांभाळ करत असतो. मग त्याच्या आयुष्यातलं किती झंझट आहे, काकाने धोका दिला, मित्राने धोका दिले, हे झंझट. म्हणजे पूर्ण पिक्चर आहे तो फिल्मी दिसतोय मला, एक चित्र उभं राहतंय की असं मी एक पिक्चरची स्क्रिप्ट पाहते असं दिसतंय. हे तुम्ही कुठे खऱ्या आयुष्यात पाहिलंय का असं सगळं होताना, ज्या गोष्टी तुम्ही नमूद केलेल्या आहेत? नाही, सगळं मी नाही पाहिले, जातीवादच बघितले फक्त मी. या अशा सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे अशा. आणि मला विचारायला आवडेल की श्रीराजच्या दोन्ही पुस्तकामध्ये प्रेमाचा उल्लेख होतोय, तर श्रीराजच्या आयुष्यामध्ये खरं असं काय आहे का प्रेम वगैरे? कसं जेवणात मीठ असेल तर जेवणात चव येते, तसं आयुष्यात प्रेम पाहिजेच. माणसाच्या आयुष्याला चव येते म्हणजे आहे असं समजायचं. ग्रेट ग्रेट. जे तुमचं लिखाणाची जी प्रोसेस होती, ठीक आहे, तर मोस्टली आपण ऐकतो की पुस्तक लिहिताना किंवा कुठलाही लेखक असेल तर तो कुठेतरी दुखावलेला असतो आणि तो दुःखातून लेखक होत असतो, त्याच्या भावना. मग तुमची सुरुवात ही दुःखातून होती की आनंदातून होती? लेखनाची सुरुवात कशी होती? म्हणजे या सगळ्या स्टोरी असतील किंवा तुम्ही आधी सांगितलं की तुम्ही कविता वगैरे पण करायचा, तर ह्याची कशी होती? म्हणजे तुमचा विरोध झाला होता की प्रेमाने सुरुवात होती लिखाणाची? प्रेमाने सुरुवात झाली माझी लिखाणाची. शाळेत असताना ते कसं मी काही मुलं बघणार, ते प्रेम प्रकरण चालणार शाळेत वगैरे, ते बालिश असतात ना, मग ते प्रेम प्रकरण, मग तिथून कविता लिहायला, प्रेमाचीच कविता लिहिणार. मग तिथून कविता चालू झाली, मग शायरी चालू झाली. मग हळूहळू मला आता शायरी नको मग पुस्तक लिहायत. मग असं काही कुणाचा मला द्वेष वगैरे नाही झाला, पण मी असं सहज लिहायचं म्हणून पुस्तक लिहिलं. आणि कुठल्याही पुस्तकात प्रेम असलं तरच ते वाचायला मजा येतं पुस्तक. आणि आयुष्यामध्ये प्रेम असेल तर तुम्ही म्हटलात तसं कुठल्याही वस्तूवर असू दे प्रेम असलं गरजेचं आहे, किंवा माणसावर प्रेम गरजेचंच आहे. वस्तूवर, माणसावर, कोणत्याही गोष्टीवर प्रेम असतं. मग मला वाटतं प्रेम असलं की जरा चांगलं वाटतं.
हा ते दिसतंय तुमच्या दोन्ही पुस्तकातून दिसतंय ते की तुमचा माझं प्रेमाकडे कल वस्तूवर जास्त आहे. माणसांवर खूप असं प्रेम आहे, असं काही नाही. तुम्ही याच्यावरच मला एक असा प्रश्न विचारावा वाटतो की आजकालची जी जनरेशन आहे, हो. ठीक आहे, तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटतं की ज्या वयामध्ये करिअर करायला हवं हो. आणि प्रेम करायला हवं त्याची एक बांधिलकी असते, एक मर्यादा असते. हो. तर प्रेमात व्हावं की पहिलं करिअर पाहावं? नाही, तुम्ही करिअर करत प्रेम राहिलं पाहिजे. फक्त दोघं पण तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. तुम्ही पण सक्सेस, मग तुमचं प्रेम प्रकरण सक्सेस केलं पाहिजे. तुम्ही फक्त सगळं सोडून प्रेमात वाहून गेला, माणूस तिथंच संपतो. मग प्रेमात वाहून जाऊ नका, पहिला करिअर सेट केलं तरच चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर गीता. हो. तर या पाठी काय आहे का, म्हणजे तुमचा एखादा आवडता हिरो वगैरे? असं हिरो वगैरे कोण नाही, पण माझ्या आयुष्यातील खरा हिरो मी माझ्या भावालाच मानतो. कारण त्याने खूप स्ट्रगल करून आज इथपर्यंत आमची फॅमिली चालवली. मग त्यामुळे मग खरा हिरो तो. तुम्ही जे 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, हो. लफडा आणि झंझट, तर तुम्ही सोलापूर मधून येत आहे, हो. गावातून येत आहे, हो. आणि गावाकडे राहून तुम्ही एवढी मोठी स्वप्न पाहिली, ती सत्यात उतरवली. तुमची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, एक पुस्तक तुमच्या 7 भाषेत आहे. हो. तर हे सगळं मिळवल्यावर चांगलं वाटतंय, हो. पण मिळवायच्या आधी त्याचा प्रवास काहीतरी वेगळा असेल. हो. तर लोकांचा कसा रिस्पॉन्स होता? गावाकडील जे लोक होते त्यांनी काय म्हणून पाहिलं तुमच्याकडे, की म्हणजे कोणाचे टोमणे असतील किंवा विरोध असेल, तर ते काय होतं? मी जेव्हा स्टोरी लिहायला बसली होती झंझट, ते फक्त माझ्या 1-2 काही खास मित्रांना माहिती होतं की मी असं असं लिहितोय, असं प्रकाशित करायचा प्रयत्न आहे. त्यांनी म्हणजे तू कर प्रयत्न, होईलच काही ना काय. मग काही जमत होतं, ह्यामध्ये काय भेटतं का, पैसा भेटतं का तुला, ह्यामध्ये काय सक्सेस आहे का. मग मी फक्त ऐकणार आणि सोडून देणार. आपल्याला माहिती काय होणार आहे काय नाही, मग कशाला आपण ऐकायचं. मग शेवटी म्हणलं आपण लिहूयात, कोण किती टोमणे मारते, आपण आपलं काम करायचं, काही ना काही चांगलं येईलच. आपण एकदा ध्यास घेतलं, त्याच्या हातपाय झाडून मागा लागला ना, तो आपल्याला भेटतच. खरंय, मी अनुभवले ते. हा, मग मी ते झंझट घरी कामावर रात्री लिहित होणार, आणि ते मी सहसा रात्रीच लिहिणार. आणि माझ्या एका मित्राने मला सांगितलं, तू ज्या फील्डमध्ये काम करतो ना, तुला तेच सुचत जाणार. खरंय. मग मी ज्या फील्डमध्ये काम करतो मला ते सुचत गेलं. मग हळूहळू झंझट उतरवली मी खेडेगावचं जरा बघून इकडं तिकडं. पण सगळी ती काल्पनिकच आहे. फक्त एवढंच की काही जिल्ह्याचे नाव वगैरे ते रिअल घेतलेत, कारण मला गावाचे नाव सुचत नव्हते. मग मी सोलापूर, कुंभारी हे गावात ते रिअलिटी घेतले. मग टोमणे वगैरे देत होतात, मग आपलं काम करायचं ठरलेलंच, ते केलं, करतच गेलं. जसं तुम्ही म्हटलात आता की लेखक आहे, लिहून काय मिळतं रे, लिहून काय पैसा मिळतोय का तुला, किती कमवले सांग बरं आता पुस्तक प्रकाशित करून, तू किती मिळाले, किती तुझे पुस्तकं गेले, त्यातून तुझं इन्कम किती झालं. शेवटी काय, तुमच्या कलेला लोक पैशासोबत जज करतात. बरोबर आहे. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कला महत्वाची की पैसा महत्वाचा? माझं मत आहे पहिला कला. कारण तुमच्याकडे जर फेम असेल ना, पैसा तुमच्या मागं येतोच, काही पण करून येतोच. आता रिसेंटली मी एका पॉडकास्टमध्ये बघितलं, कोणतरी एक कॉमेडी युट्यूबर आहे, त्याच्या बाजूला डेप्युटी सीएम बसलाय कुठल्या तरी राज्याचा. मग त्या कॉमेडींसोबत प्लेन मधले लोक येणार आणि सेल्फी काढणार. मग तो सीएम त्याला म्हणला की तू कोण आहे रे साला, तुझ्यासोबत लोक सेल्फी घेत आहेत. त्यांनी सांगितलं मी एक साधा कॉमेडियन आहे, माझ्याकडे एवढा पैसा, मी सीएम आहे, माझ्यापाशी मला कोण ओळखत पण नाही आहे, माझ्या पैशाला काय किंमत राहिली. मला जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल ना, फेम, अरे वा, फेम असेल ना, तर पैसा तुमच्या मागं स्वतःहूनच येतो. मग तुम्ही फक्त नाव कमवाल तर सगळंच येतं. नाव कमवल्यावर सगळं होऊन सगळं जातं. तर आता तुमची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, झंझट आणि लफडा. ठीक आहे, हे दोन्ही पण पुस्तकं खूप फिल्मी आहेत, आणि आम्ही आशा करतो की तुमचं पुढे, जसं आपण बोलतोय की अनेक पुस्तकांवर पिक्चर झालेले आहेत, समांतरवर वेब सिरीज झालेली आहे, तसं नक्कीच भविष्यामध्ये तुमच्या लफडा किंवा झंझटवर एखादी वेब सिरीज किंवा एखादा पिक्चर येईल अशी आशा करतो. आणि आगामी पुस्तक कोणतं असेल हे ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आगामी पुस्तक ब्लॅक नेटवर्क पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट मध्ये ब्लॅक शेड मध्ये असलं पाहिजे, फायटिंग सीन्स, म्हणजे पुस्तक वाचताना समोर आपल्या पिक्चर चालू आहे असं असलं पाहिजे. त्यामुळे ते काम करत आहे. लवकरच ते पण अनाऊन्स कधी रिलीज करेल. नक्कीच, म्हणजे लेखकांना अजून झंझट लफड्यानंतर अजून एक तिसरं थ्रिलर आणि फिल्मी असलेलं पुस्तक वाचायला मिळणार आहे, आणि नक्कीच ते वाचकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा सर. आणि इथे थँक्यू सो मच, तुम्ही पॉडकास्टला आलात. तर त्याचबरोबर आपण शेवट होण्याआधी आपण एक रॅपिड फायर घेऊया. त्याचं उत्तर तुम्ही विचार करून द्यायचं नाहीये, त्याचं उत्तर तुम्ही पटकन द्यायचं. ओके, आहे की या तिन्हीपैकी तुम्हाला काय आवडेल? माती, घर, संघर्ष. एक योद्धा, स्वप्नवेडा. स्वप्नवेडा. वेळ, समाज की स्वतः? स्वतः. धमाका की गुपित? धमाका.
वाव, थँक्यू सो मच सर. तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलेला आहात आणि तुम्ही वेळात वेळ काढून दररोहिणी पॉडकास्ट शो मध्ये तुमचा वेळ दिला आणि खरंच तुमचे हे दोन्ही पुस्तक अजून वाचकांना आवडतील याची द्वितीय आवृत्ती ही महाराष्ट्रातील वाचक पुन्हा तुम्हाला आवृत्ती काढायला भाग पाडतील आणि लोकांना ही पुस्तकं आवडतील. आणि तिसरं तुमचं आगामी जे पुस्तक आहे तेही वाचकांना आवडेल. त्यासाठी तुम्हाला लेखनीय खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचं.